साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर परिसरात होळी दहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। होळीतील बॉम्ब मारणे या कृतीमागील इतिहास। हिंदूचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर होळीला सौभाग्यवतीकडून पुरणाची पोळीचे नैवेद्य दाखविण्यात येते। होळी पेटविल्यावर बॉम्ब मारण्याची प्रथा सर्वत्र पाहायला मिळते। ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे। मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परातील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बॉम्ब मारली जाते। बॉम्ब मारण्यामागील नेमके शास्त्र, त्यापासून होणारा लाभ, बॉम्ब मारणे मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहे। फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते। त्या नक्षत्राची देवता भंग ही आहे। तेव्हा भगाच्या नावाने बॉम्ब ठोकायची ही एक प्रकारची पूजाच होय। तो त्या देवतेचा सन्मान समजावा। काही ठिकाणी होळीची रक्षा अन्नी, शेण, चिखल यासारखे पदार्थ अंगाला माखून नृत्य गायन करण्याची प्रथा आहे। बॉम्ब मारण्याची कृती करताना अतिरिक्त नाद करणे, शिव्या देणे यातून तमोगुणी काळ्या वलयाची निर्मिती होते आणि त्याचे वातावरणात प्रक्षेपण होते। त्यामुळे वातावरणात काळसर भोवऱ्याप्रमाणे कार्यरत लहरी निर्माण होऊन वातावरण दूषित होते। वातावरणात दीर्घकाळ तमोगुणी कणाचे अस्तित्व राहते। इतरांना चिडवण्यासाठी केलेल्या या कृतीतून व्यक्त मायावी स्वरूपाचा आसुरी आनंद अनुभवते। त्यामुळे होळी पेटविल्यावर बॉम्ब मारून शिव्या देण्याचे तरुणाईही दिसत आहे। चालू राहते। ठीक आहे मग, ओके ओके का पडलं मी जाऊ सोड आपल्याला